बुलढाण्यातील हॉटेल चालकांसोबत अन्न व औषध प्रशासनाची बैठक IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार सांभाळताच राज्यभरात सुरू असलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे। त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील नागरिकांना हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये शुद्ध पाणी आणि अन्न मिळावे यासाठी तुकाराम मुंढे यांनी एक अध्यादेश पारित केला आहे। त्यांनी दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी बुलढाणा अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी बुलढाणा शहरातील सर्वच हॉटेल रेस्टॉरंट यासह इतर आस्थापनांची बैठक घेतली। त्यामध्ये अध्यादेशात नमूद करण्यात आलेल्या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या। बैठकीमध्ये शहरातील सर्वच हॉटेल रेस्टॉरंट व्यावसायिक उपस्थित होते। नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील यावेळी अन्न व औषध विभागाकडून देण्यात आला आहे। सुरक्षा आयुक्तांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुमचा अधिकार आहेत। म्हणजे उदाहरणार्थ जर कोणी तुम्हाला पाणी घ्यायला बाध्य करत असेल तर तुम्ही त्याची तक्रार अन्न औषध प्रशासनाकडे करू शकता, किंवा तुम्हाला ईमेल ID दिलेले आहेत किंवा तुम्हाला टोल फ्री नंबर दिलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही कुठेही तुम्हाला भेसळ आढळत असेल किंवा कोणी चुकीचं काम करतंय असं आढळत असेल, कोणी तुम्हाला सारखं वारंवार तळलेल्या तेलाचा वापर होतोय असं तुम्हाला जाणवत असेल, किंवा तुम्हाला कोणीतरी पेपरमध्ये अन्नपदार्थ पॅक करून देत आहे, अस्वच्छ जागेत बिझनेस करतोय असं आढळलं असेल तर त्याची अन्न औषध प्रशासनाला आपण तक्रार करावी, त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे। आज हॉटेल व्यवसाय असेल, कॅटरिंग व्यवसाय असेल, स्वीट मार्टचे जे व्यवसाय आहे त्यांच्यात बैठक होणे काय यामागची संकल्पना अशी आहे की अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत शेड्यूल 4 परिशिष्ट 4 दिलेला आहे आणि काही बेसिक गोष्टी सुद्धा कायद्यामध्ये नमूद केलेल्या आहेत, ज्या काल माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सरांनी एका ऑर्डरद्वारे उद्धृत केलेल्या आहेत। म्हणजे लोकांच्यासाठी सोप्या भाषेमध्ये त्या सांगितलेल्या आहेत आणि त्या नेमका अर्थ काय आहे त्या ऑर्डरचा ते समजावून सांगण्यासाठी ही बैठक घेतलेली आहे, ज्यामध्ये सरांना अपेक्षित एकच आहे किंवा कायद्याचा उद्देश एकच आहे की लोकांना सुरक्षित अन्न दिलं गेलं पाहिजे। त्यामध्ये असं आहे की सगळ्यात प्रथम असं म्हटलेलं आहे की कुठल्याही प्रकारे पाण्याची विक्री होता कामा नये। जे आज तुम्ही गेलात समजा कुठल्या रेस्टॉरंटमध्ये आणि एखादा अन्न व्यवसाय चालक जर जबरदस्ती करत असेल की पाण्याची बॉटल घ्यावीच लागेल तर ते त्याला तसं करता येणार नाहीये। त्याला सगळ्यात प्रथम पिण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे हे अगोदर ग्राहकाला सांगावं लागेल किंवा तसं त्याला द्यावं लागेल, तसा बोर्ड त्याने लावायचा आहे। त्यानंतर ग्राहकांना त्याने वारंवार तळलेल्या तेलामधून त्याने अन्न द्यायचं नाहीये, पेपरमध्ये पॅक करून त्याने अन्नपदार्थ विकायचे नाहीये आणि याचा अल्टिमेटली फायदा जनतेलाच होणार आहे, जनतेचं आरोग्य चांगलं राहणार आहे।